पालघर जिल्ह्यात आदिवासी समाजात संतापाचं वातावरण. आरक्षणावर होणाऱ्या घुसखोरी विरोधात आज सायलेंट हॉटेलमध्ये खासदार हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे आणि आदिवासी संघटनांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद सभापती प्रतिभा गोरडा यांनी घेतलेली रोखठोक भूमिका ठरली चर्चेचा विषय. त्यांनी स्पष्ट सांगितलं, आदिवासी आरक्षण हवं असेल तर आदिवासी भगिनींच्या पोटी जन्म घ्या. आमची संस्कृती, आमचे कुलदेव, आमची ओळख हेच आमचं अस्तित्व. येत्या 14 ऑक्टोबरला पालघर जिल्ह्यात भव्य आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा निघणार असून महिलाही मोठ्या संख्येने यात सहभागी होणार आहे. आदिवासी आरक्षणासाठीचा लढा आता महिलांनीही हाती घेतलाय. पालघरच्या रणांगणात रणरागिणी सज्ज आहेत. पीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत. सर्व पत्रकार बंधू, संघटनेचे पदाधिकारी, सर्वांना माझा जय जोहार. जय आदिवासी. आरक्षण आमच्या हक्काचे, आरक्षण आमच्या हक्काचे, अरे आरक्षण आमच्या हक्काचे. घोषणा थोडी जोरात द्या, आदिवासींची ताकद दाखवा. बंजारा समाज किंवा धनगर समाज आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसूच शकत नाही. कसे घुसतील ते? त्यांना जर आपल्या समाजामध्ये घुसायचं असेल, त्यांना जर असं वाटत असेल की आम्हाला ही जमातीचा दर्जा मिळावा, तर त्यांना आदिवासी माऊलीच्या पट्टी जन्म घ्यावा लागेल. आम्ही 9 ऑगस्टला नुसतेच नाही मोर्चे काढत, कार्यक्रम करत. आम्ही नुसते नाचायला कार्यक्रम करत नाही, तर जेव्हापासून ही पृथ्वी भूतलावर स्थित आहे तेव्हापासून आमचा आदिवासी मालक, मूल मालक जमिनीचा आहे, मूल रहिवासी आहे तो तिथला. आणि हे साले घुसखोर आपल्या जमातीमध्ये घुसायला बघतात. हे चुकीचं आहे. त्यांना माहित आहे का आपले कुलदैवत कोणकोणते आहेत? ते नारायण, हिरवा, हिमाय हे सर्व आपले कुलदैवत आहेत. त्यांना माहित आहेत का? माहित आहे का? सांगा ना. त्यांना कांबडी नाच माहित आहे का? कांबडी नाच कधी नाचला जातो ते माहित आहे का? आमचा बळीराजा पाऊस पडत नसेल तर कांबडी नृत्य करतो. आणि आता पुन्हा जास्त पाऊस पडत असेल तेव्हाही कांबडी नृत्य केलं जातं पाणी कमी पडण्यासाठी. हे त्यांना माहिती आहे का? हे साले घुसखोर काय म्हणतात, आम्हाला आरक्षण द्या. आरक्षण का खाऊची पुढे आहे का? सोडली आणि दिली. जर आमच्यामध्ये घुसखोरी करणार असतील तर त्यांना हाणून पाडू. त्यांना कडव्या कांद्याचे वली कसे करायचे ते माहिती आहे का? त्याच्यामध्ये काय टाकतात ते माहिती आहे का? त्यांना म्हणावं वली करून दाखवा, मग तुम्हाला आम्ही वली खायला देऊ. सकाळ सकाळ मी सुद्धा कडव्या कांद्याचे वली खाऊन आलेले आहे. माझं काय तोंड बेस बोलेल काय त्यांच्याबद्दल? पुन्हा एकदा जय जोहार, जय आदिवासी. इथेच थांबते. धन्यवाद साहेब, मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद प्रतिभा.